कोल्हापुरात जोरदार गारांचा पाऊस पडल्यानंतर ना दुसऱ्या दिवशी होता गुढीपाडवा। तर तुम्हाला व तुमच्या परिवाराला गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा। असं मी तुम्हाला गुढीपाडव्या दिवशी म्हणू शकले नाही, याचं मला खूप वाईट वाटतंय गाईज, कारण मला हा व्लॉग टाकायला ऑलरेडी खूप लेट झालाय। लेट तर मी गुढीपाडव्याच्या दिवशी सुद्धा केलता, माहितीये काय तुम्हाला? फक्त साडी घातली आणि घरातल्यांसोबत गुढी उभा केल्यानंतर मग निवांत आवरलं। दरवेळेचा प्रॉब्लेम आला, केसांचं काय घालायचं, गळ्यात काय घालायचं, कानात काय घालायचं, बांगड्या घालायच्या की नाही घालायच्या, एका हातात घालायच्या की दोन हातात घालायच्या, साडी कुठली घालायची, काय करायचं, कसं करायचं। मग ह्या सगळ्या विचारांमुळे परत लेट व्हायला, मग लेट होऊ नये म्हणून बहिणीला पण पटकन आवरायला सांगितलं। मग गुढी समोर हळदी कुंकू व्हायला पाया पडले आणि फक्त एवढंच म्हणाले की ह्या वर्षात माझ्यासोबत फक्त चांगल्याच गोष्टी होऊ देत आणि जे माझ्यासाठी योग्य आहेत तेच होऊ। महालक्ष्मीच्या मंदिरात सुद्धा जाऊन आले आणि मग त्यानंतर ना डायरेक्ट गेले गाडी बुक करायला। खूप वर्षांपासून म्हणत होते की गाडी घ्यायची, ह्या वर्षी घेऊया, पुढच्या वर्षी घेऊया, पण फायनली ह्या वर्षात मी गाडी घेते आणि हा आनंद मी शब्दात अजिबात एक्सप्लेन करू शकत आणि हे सगळं तुमच्यामुळे झालं गाईस। तुमच्या सपोर्टमुळे, तुमची मला साथ होती म्हणून मी हे सगळं करू शकते, म्हणून माझं एक ड्रीम कम्प्लीट झालं। त्यानंतर ना साडी नेसून गेले मी स्वामींच्या मंदिरात, कारण आज स्वामींची महाआरती होती आणि दुसऱ्या दिवशी स्वामींचा प्रकट दिन होता। ऑलरेडी माझं एक ड्रीम पूर्ण झाल्यामुळे मी खूप खुश होते। त्यात आज गुढीपाडवा होता, त्यात मी संध्याकाळी आरतीला सुद्धा गेले, त्यामुळे आजचा दिवस माझा इतका भारी स्पेंड झाला। वर्षाची सुरुवातच माझी इतकी चांगली झाली, तर आय होप की माझं पूर्ण वर्ष सुद्धा चांगलं जाईल। सो गाईज, थँक्यू फॉर वॉचिंग, लव्ह यू ऑल, बाय बाय।